नीट प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला पुण्याच्या सीबीआय कार्यालयात आणण्यात आले। मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि धनंजय लोखंडेची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे लोखंडेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानं तिघांची सीबीआय अधिकारी कसून चौकशी करणार आहेत। दिल्लीची सीबीआय टीम धनंजय लोखंडेला घेऊन पुणे सीबीआय कार्यालयात दाखल झाली आहे। मिकी घाई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, आता तपासाचा पुढचा टप्पा सुरू झालाय, समोरासमोर बसून चौकशी केली जाते, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे सीबीआयचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सकाळपासून मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांची चौकशी चालू होती। मात्र आता जर आपण बघितलं तर दिल्लीतून सीबीआयची एक टीम या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी धनंजय लोखंडे, ज्याला अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं, अटक करण्यात आलेली होती, त्याला देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपल्याला पुण्यातून जेव्हा माहिती आहे की मनीषा वाघमारेंना अटक केलेली होती, ते मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे हे सुरुवातीपासून संपर्कात होते। विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करून देणं किंबहुना विद्यार्थ्यांपर्यंत हे पेपर पोहोचवणं हे सगळं काही यांनी मिळून केलेलं आहे आणि त्यामुळं आता दिल्लीची जी टीम आलेली आहे त्यांना देखील या तिघांची, मनीषा मांढरे असतील, मनीषा वाघमारे असेल आणि धनंजय लोखंडे, या तिघांची एकत्र बसून चौकशी करायची आहे। कारण यांनी विद्यार्थ्यांना, वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत जे ॲडमिशनच्या नावाखाली यांच्याकडे यायचे किंबहुना हे त्यांना पेपर द्यायचे, हे विद्यार्थी पुढं या सगळ्या जे रॅकेट आहे त्यांच्यापर्यंत पोच करणं, त्यांना सांगणं की पेपर कशा पद्धतीने त्यांना मिळणार आहे, किती पैसे घ्यायचे आहेत, कुठले वेगवेगळ्या खात्यांवर पैसे घ्यायचे आहेत, हे सगळं काही धनंजय लोखंडे असेल, मनीषा वाघमारे असतील, हे करत होते आणि त्यामुळं समोरासमोर बसून चौकशी करायची आहे। काही IT एक्सपर्ट्स देखील या ठिकाणी दिल्लीतून आलेले आहेत, कारण बरंच जो डेटा आहे जो मनीषा वाघमारेंच्या मोबाईलमध्ये होता किंबहुना धनंजय लोखंडेच्या याच्यामध्ये होता, तो ते डिलीट करतायत। त्यांना याची कल्पना नाही आहे की हे डिलीट केल्यानंतर देखील हे IT एक्सपर्ट्स हे पुन्हा एकदा हे डेटा रिकवर करू शकतात। ते डेटा सुद्धा या ठिकाणी सगळा रिकवर केला जातोय, कारण यांचे बँक खात्याचे ट्रान्झॅक्शन्स देखील समोर आलेले आहेत आणि त्यामुळेच आता दिल्लीची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांच्याबरोबर धनंजय लोखंडे, ज्याला सीबीआय कोर्टासमोर दिल्ली हजर करण्यात आलेलं होतं, त्याला कस्टडी मिळालेली आहे आणि त्यामुळं पुण्यातील या सीबीआयच्या कार्यालयामध्ये समोरासमोर बसून या सगळ्या आरोपींची चौकशी केली जाते आणि आणखीन काही पालकांना देखील या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। अर्थात या पालकांना सगळे डॉक्युमेंट सहित बोलत आहेत, कारण यांच्याकडे बरेच काही पुरावे आहेत, कारण यांनी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे, पैसे कशासाठी आलेले आहेत, पेपर त्यांना कशा पद्धतीने पोच झालाय, काही लोकांना ओरली म्हणजे तोंडी पेपर सांगून त्यांनी लिहून घ्यावं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। त्याच्या पालकांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। अर्थात मांढरेंच्या जे कॉलेजमधलं लॉकर आहे तिथं देखील काही क्वेश्चन पेपर्स त्यांच्या हाती लागलेले आहेत। असे वेगवेगळे धागेदोरे आता समोर येत आहेत आणि त्यामुळं सीबीआयचे अधिकारी दिल्लीतून इथं दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांची समोरासमोर बसून कसून चौकशी सुरू आहेत आणि आणखीन काही लोक या ठिकाणी समोर येण्याची यामध्ये शक्यता आहे। प्रज्ञा, मिकी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।